हे स्टुडंट्स, कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं ई सारथीच्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुमचं स्वप्नील सर आज आपण केमिस्ट्री क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, लक्ष द्या इकडे. या क्लासमध्ये आपण बघणार आहोत रेडॉक्स रिॲक्शन. काय बघणार आहोत? रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय होणार रे? रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय होणार? रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे होते काय होते बघा, याच्यामध्ये काहीतरी लिहिलं आहे, रेड अँड ऑक्स. हा ना, रेड अँड ऑक्स म्हणजे याचा अर्थ काय होणार? याचा अर्थ आहे रिडक्शन. ठीक आहे ना, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. अशी रिॲक्शन जिच्यामध्ये रिडक्शन होते आणि ऑक्सिडेशन होते. ठीक आहे, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. ओके, आपण याच्याने लिहू रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. तर मित्रांनो, ही जी रिडक्शन आणि ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे म्हटलं. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. काय लक्षात घ्याल? बघा एक मिनिट. ही जशी बघा काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये, बघा तुम्ही काय दिसतंय? हे फ्लेम आहे. काय आहे? फ्लेम. बरोबर आहे. ही जी फ्लेम आहे ना, आपल्याला माहिती आहे जर एखाद्या गोष्टीला आग लावायची आपल्याला, तर आपल्याला कशाची आवश्यकता पडते? ऑक्सिजनची आवश्यकता पडते. बरोबर आहे गोष्ट? बिलकुल सिंपल गोष्ट आहे ना. जर मला ऑक्सिजनच नसेल, जर तुम्ही कॅन्डल घ्या आणि तिच्यावर ग्लास ठेवून द्या, ती कॅन्डल काही वेळात विझून जाणार. का बरं विझून जाणार? कारण तिच्यामधलं जो ऑक्सिजन आहे, तिच्यामध्ये जो ऑक्सिजन होता त्या एरियामध्ये, तो ऑक्सिजन काय होत आहे आता? कमी होत आहे. आणि कमी झाल्यानंतर हळूहळूपणे तो ऑक्सिजन राहणारच नाही. त्या ग्लासमध्ये काय राहणार? कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की जोपर्यंत ऑक्सिजन होता तोपर्यंत बर्न झाला कॅन्डल. बरोबर आहे का नाही? त्या ग्लासच्या आतमध्ये. त्याच्यानंतर काय झाला? ती कॅन्डल विझून गेली. तशाच प्रकारे हा सपोज मला वूड बर्न करणे आहे किंवा काही पण, जर मला काय म्हणते अल्कोहोल वगैरे आपल्याला जर बर्न करणे आहे, जाळणे आहे, तर आपल्याला कशाची आवश्यकता पडते? ऑक्सिजनची. समजलं? सर म्हणाल तुम्ही का बरं सांगून राहिले? तर बघा इकडे, याच्या मागचं रिझन आहे मित्रांनो की ऑक्सिडेशन म्हणजे काय होते? ऑक्सिडेशन म्हणजे काय होते? एकतर इलेक्ट्रॉन देणे. ऑक्सिडेशन म्हणजे काय होते? एकतर इलेक्ट्रॉन देणे. बरोबर आहे. किंवा दुसरं काय होते? एखाद्या गोष्टीमध्ये ऑक्सिजनचा समावेश होणे. ऑक्सिजनचा समावेश होणे. एखाद्या रिॲक्शन, एखादी रासायनिक अभिक्रिया चालू आहे, त्याच्यामध्ये जर ऑक्सिजनचा समावेश झाला तर आपण म्हणू शकतो की त्या रिॲक्शनमध्ये काय होऊन राहिलं? ऑक्सिडेशन होऊन राहिलं. समजलं? ओके. अजून एक काय आहे? आपण असं जर म्हटला की एखाद्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचा रिमूव्हल होऊन राहिला, हायड्रोजन निघून राहिला, तर अशा पण काही रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये पण आपण काय म्हणू शकतो की त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन झाला. आता पूर्ण रिॲक्शनचं ऑक्सिडेशन होत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी एलिमेंट्स राहतात, त्याचे ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होते. ते बघू आपण. आता बघा, हा एक एक्झाम्पल बघा आयरनचा. आयरनमध्ये काय झालं असणार रे? आयरनमध्ये काय झालं असणार? आयरनमध्ये फॉर्म झाला असणार आयरनचा ऑक्साईड. म्हणजे बघा, आयरनचा काय झाला? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झाला म्हणजे काय झालं? आयरन जो होता याच्यासोबत ऑक्सिजन जुळला. काय जुळला? ऑक्सिजन जुळला. 3 ऑक्सिजन जुळले 2 आयरनसोबत. म्हणजे इन शॉर्ट इतकंच लक्षात ठेवायचं की हा जो बिलकुल साधा सिंपल होता ना, याच्यावर काहीच कोरोजन वगैरे झालेलं नाही, गंज वगैरे पकडलेलं नाही, जंग आपण म्हणतो ना, तर तो याच्यावर काही झालेला नाही. पण काय झाला? जर मॉइश्चर एअर मॉइश्चर एअरच्या कारणामुळे हा जो लोहा होता याच्यावर काय झालं? अशा प्रकारचा जंग वगैरे जो पण कोरोजन म्हणतो तो पडला. बरोबर आहे. तर हा जो पडला याचा काय झाला म्हणतो आपण? ऑक्सिडेशन झाला म्हणतो. आयरनचा काय झाला म्हणतो? ऑक्सिडेशन झाला म्हणतो. समजलं का? आयरनचा काय झाला म्हणतो? ऑक्सिडेशन झाला म्हणतो. ऑक्सिडेशन झाला म्हणजे काय झाला? ऑक्साईड फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? ऑक्साईड. त्यालाच आपण काय म्हणतो? आयरन ऑक्साईड. हा फॉर्म्युला आहे त्याचं. जास्त फॉर्म्युला सध्या भ्यायचा नाही, बिलकुल बेसिक चालू आहे. बेसिकमध्ये मी जितकं म्हणतो तितकं तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर इतकंच लक्षात ठेवा की ज्या आयरन याच्यासोबत काय जुळला? ऑक्सिजन. याच्यामुळेच अशा प्रकारचा असा कोरोजन झाला, अशा प्रकारचा दिसून राहिला. रेड ऑक्साईड म्हणतो ना, रेड कलरचा दिसतो. समजला का नाही? का बरं? कारण जो हवेमधला वॉटर आणि ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन याच्यावर डिपॉझिट झाला आणि आयरनसोबत रिॲक्शन करून आयरन ऑक्साईड बनवलं. समजलं का? आता बघा, मी काय म्हटलं? ऑक्सिडेशन म्हणजे काय होते? एकतर इलेक्ट्रॉन देणे. बघा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस झाले, लूज झाले, दिले. आता बघा, सोडियम आपल्याला माहित आहे 1 इलेक्ट्रॉन देतो. किती इलेक्ट्रॉन देतो? 1 इलेक्ट्रॉन देतो. बरोबर आहे का नाही? करा ते 2 8 1. याच्यामध्ये किती राहणार? 2 आणि 8 इलेक्ट्रॉन. 1 गेले. किती इलेक्ट्रॉन गेले? 1 इलेक्ट्रॉन गेला. 1 इलेक्ट्रॉन गेला. समजला का नाही? म्हणजे ऑक्टेन कंप्लीट झाला. 2 आणि 8 इलेक्ट्रॉन राहिले. सिंपल भाषेत इतकंच लक्षात ठेवा की सोडियम आहे, एखादा एलिमेंट आहे, जर त्याने इलेक्ट्रॉन दिले तर त्याचा काय झाला? ऑक्सिडेशन झाला.
काय झाला, ऑक्सिडेशन झाला. दुसरी गोष्ट, आता बघा ही रिॲक्शन आहे, ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, बरोबर आहे. आता काय ऑक्सिजन ह्या मॅग्नेशियमला जुळतो आणि ऑक्साईड फॉर्म करतो, मॅग्नेशियम ऑक्साईड. ठीक आहे, तर इतकं लक्षात ठेवा, हा मॅग्नेशियम काय आहे, सोबत काय आहे, ऑक्सिजन आहे. म्हणजे जर सोबत ऑक्सिजन आला तर ह्या मॅग्नेशियमचा काय झाला म्हटलं आपण, ऑक्सिडेशन झाला म्हणायचं. काय झाला म्हणायचं, ऑक्सिडेशन झाला म्हणायचं. हा मॅग्नेशियम बिचारा सिंगल होता, ठीक आहे. मग ऑक्सिजनसोबत त्याची रिॲक्शन झाली, मग मॅग्नेशियमसोबत कोण जुळला, ऑक्सिजन जुळला. कोण जुळला, ऑक्सिजन जुळला. याच्यात अर्थ काय झाला, हा मॅग्नेशियमचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. म्हणजे एखाद्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होते. समजलं का, एखाद्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होते. हा मॅग्नेशियमचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. का बरं झाला म्हटलं मी, कारण याच्यासोबत कोण जुळला, ऑक्सिजन जुळला, असं. ठीक आहे. आता काय म्हणते, ऑक्सिडेशन म्हणजे अजून काय होते, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता बघा, सल्फरचं मी सपोज म्हणतो ऑक्सिडेशन झाला. हा सल्फर आहे ना, मी सपोज म्हणतो सल्फरचं काय झाला, ऑक्सिडेशन झाला. याचा अर्थ काय झाला रे, की ह्या सल्फरपासनं हे जे हायड्रोजन आहेत ना, दूर गेले. बघा, सल्फरची एक काहीतरी रिॲक्शन झाली असणार, मग काय झाला, सल्फर वेगळा पडला आणि हायड्रोजन दूर चालले गेले. समजली काय गोष्ट, याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय होते, एकतर इलेक्ट्रॉन गेले पाहिजे बाहेर, म्हणजे हा जो आहे एलिमेंट त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला पाहिजे. ठीक आहे, याला आपण म्हणतो कॅटायन. पॉझिटिव्ह चार्ज आहे ना एखाद्या एलिमेंटवर, त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो. समजली काय गोष्ट. तर हे गोष्ट लक्षात घ्या की सल्फरचा बघा, हा काय म्हटलं मी, इलेक्ट्रॉन देणे. दानी व्यक्ती कोण आहे, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन काय करतो, इलेक्ट्रॉन देतो. ठीक आहे, ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन देणे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ऑक्सिजन अटॅच झाला तर मी काय म्हणेन, सपोज आयरन आहे, त्याला ऑक्सिजन जुळला, तर मी काय म्हणेन, आयरनचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. काय झाला म्हणेन मी, आयरनचं ऑक्सिडेशन. तसंच मॅग्नेशियमला जर ऑक्सिजन जुळला, काय जुळला, ऑक्सिजन जुळला, तर मी काय म्हणेन, हा जो मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम, हा ना, मॅग्नेशियम, ह्या एलिमेंटचं नाव काय आहे, मॅग्नेशियम. याचं काय राहणार, हा सल्फर एलिमेंट आहे. हा कोणता, इथं लिहितो बघा, हा कोणता एलिमेंट आहे, सल्फर. मी जास्त नाव वगैरे सध्या लिहित नाही, कारण आपला टॉपिक चालू आहे ऑक्सिडेशन रिडक्शन. आपल्याला जास्त इकडे तिकडे सर काय आहे काय नाही बिलकुल नाही. मी जितकं म्हणतो तितकं लक्षात ठेवा, हा ना. मॅग्नेशियम आहे, बिलकुल कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवा. मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमला काय झालं, ऑक्सिजन जुळला. ऑक्सिजनचा जुळला, ऑक्साईड बनला, मॅग्नेशियम ऑक्साईड बनला, हा ना, मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर आहे का नाही. ऑक्साईड म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे शेवटी, असं, हा ऑक्सिजन आहे असं टाईपचा. ठीक आहे. तर मॅग्नेशियम ऑक्साईड बनला, याला ऑक्सिजन जुळला. याचाच अर्थ काय झाला, मॅग्नेशियमचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. म्हणजे त्याला ऑक्सिजन जुळला. त्याच्यानंतर हा सल्फरपासून जर हायड्रोजन दूर गेले तर मी काय म्हणेन, सल्फरचं काय झालं, ऑक्सिडेशन. म्हणजेच काय म्हटलं मी, एकतर इलेक्ट्रॉन गेले पाहिजेत, नाहीतर ऑक्सिजन आला पाहिजे, नाहीतर हायड्रोजन गेले पाहिजेत. त्याला मी काय म्हणेन, ऑक्सिडेशन म्हणेन. ठीक आहे. आता बघा, रिडक्शन म्हणजे काय होणार, रिडक्शन म्हणजे काय होणार रे, रिडक्शन म्हणजे उलटा, ऑक्सिडेशनच्या उलटा. हे जे राहते ना, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, इथं लिहितो मी, याचा ऑपोजिट आहे. रिडक्शन ऑक्सिडेशन काय आहेत, एकामेकाच्या अपोजिट आहेत. ऑक्सिडेशनमध्ये आपण काय म्हटलं, इलेक्ट्रॉन देणे. ऑक्सिडेशनमध्ये काय म्हटलं, इलेक्ट्रॉन देणे. आता रिडक्शनमध्ये काय होणार, इलेक्ट्रॉन घेणे. समजली का गोष्ट. ऑक्सिडेशनमध्ये काय म्हटलं होतं, ऑक्सिजन येणे. रिडक्शनमध्ये काय होणार, ऑक्सिजन जाणे. ऑक्सिडेशनमध्ये काय म्हटलं होतं, हायड्रोजन जाणे. रिडक्शनमध्ये काय होणार, हायड्रोजन येणे. समजली काय गोष्ट. म्हणजे हायड्रोजन काय होणार, येणार, जाणार कोण, ऑक्सिजन. यालाच आपण काय म्हणतो, रिडक्शन. इलेक्ट्रॉन काय होणार, येणार. ऑक्सिजनमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन जाणार, हायड्रोजन जाणार, ऑक्सिजन येणार. समजली काय गोष्ट. अशा प्रकारे. तर बघा, हा उदाहरण बघा, खालचा याच्यामध्ये लिहिलेला आहे. काय लिहिलं आहे, हा आयरन ऑक्साईड आहे, याला आपण म्हणतो आयरन ऑक्साईड. बिलकुल जास्त लक्षात ठेवायची सध्या गरज नाही, मी जितकं म्हणतो तितकं लक्षात ठेवा. आता बघा, हा आयरन आहे. जर तुम्हाला ओळखायला लावलं की आयरनचं काय होऊन राहिला रे, हां, ऑक्सिडेशन होऊन राहिलं की रिडक्शन होऊन राहिला, तर तुम्ही काय म्हणाल, सर हा आयरन आहे ना, हा आयरन इथं Fe सोबत ऑक्सिजन आहे आणि इथं काय आहे, Fe सोबत ऑक्सिजन नाही. म्हणजे काय म्हणाल, सर याच्यापासून ऑक्सिजन दूर गेले. बरोबर आहे सर, हा आयरनपासून ऑक्सिजन दूर गेले. म्हणजे त्याचा अर्थ काय रे, याचा अर्थ हा की आयरनपासून ऑक्सिजन दूर गेले. ऑक्सिजन दूर गेले म्हणजे रिडक्शन. ऑक्सिजन दूर गेले म्हणजे रिडक्शन. ऑक्सिजन जर असं बघा, ऑक्सिजन आहे, जवळ आला तर ऑक्सिडेशन, दूर गेले तर रिडक्शन. ठीक आहे. तर ऑक्सिजन दूर गेला म्हणजे ऑक्सिजन दूर गेला म्हणजे काय, रिडक्शन. ठीक आहे. तर काय झालं, रिडक्शन झालं. आयरनचं काय झालं, रिडक्शन झालं. ठीक आहे रे. आता बघा इकडे, हे खूप सारे एक्झाम्पल्स म्हणजे खूप सारे टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ रिडक्शन रिॲक्शन. बघा, पहिल्यांदा मी काय म्हटलं होतं, ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन
देणे, याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉन घेणे. बघा हा कॉपर 2 पॉझिटिव्ह आहे. 2 पॉझिटिव्ह म्हणजे याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? 2. पॉझिटिव्ह म्हणजे कमी होणे, निगेटिव्ह म्हणजे जास्त असणे. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? 2. हा काय करेल? 2 इलेक्ट्रॉन घेणार. किती इलेक्ट्रॉन घेणार? 2. समजली का गोष्ट? आता याच्याकडे किती आहेत? +2 इलेक्ट्रॉन झाले आहेत. ठीक आहे, कॉपरमध्ये 2 इलेक्ट्रॉन कमी होते, कॉपरने काय केले? 2 इलेक्ट्रॉन घेतले. समजली काय गोष्ट? जर इलेक्ट्रॉन घेतले, एखाद्या एलिमेंटने इलेक्ट्रॉन घेतले, तर मी काय म्हणेन? त्याचा काय झाला? रिडक्शन झाला. त्याचा काय झाला म्हणेन मी? रिडक्शन झाला म्हणेन. ठीक आहे. तर बघा आता बघा त्याच्यानंतर आहे गेन हायड्रोजन. गेन्स हायड्रोजन. आता बघा रिडक्शन म्हणजे काय होते? ज्याच्यामध्ये हायड्रोजन गेन होते. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये बिलकुल लक्षात द्या. मी सपोज असं म्हटलो, हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन दिसते ना, ऑक्सिजन, याच्यामध्ये पण ऑक्सिजन बघा. मी काय म्हणेन याचं रिडक्शन झाला म्हणतो. मी काय म्हणतो? याचं रिडक्शन झाला म्हणतो. तुम्हाला असंच विचारणार, एखादा एलिमेंट विचारणार, त्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन झाला की रिडक्शन झाला, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झाला की रिडक्शन झाला, आयरनचं ऑक्सिडेशन झाला की रिडक्शन झाला, असं प्रश्न येईल. ठीक आहे. तर बघा आता ऑक्सिजन आहे, इकडे बघा या साईडला बघा, लेफ्ट साईडला ऑक्सिजन आहे, इकडे बघा ऑक्सिजनसोबत कोण आहे? हायड्रोजन आहे. इथे पण बघा ऑक्सिजनसोबत कोण आहे? आयरन आहे. इकडे बघा ऑक्सिजनसोबत कोण आहे? हायड्रोजन आहे. हायड्रोजन जुळणे म्हणजे काय होईल? रिडक्शन. हायड्रोजन जुळणे म्हणजे काय होईल? रिडक्शन. याच्यामध्ये पण काय? हायड्रोजन जुळला म्हणजे काय झाला? त्या ऑक्सिजनचा काय झाला? रिडक्शन. त्या एलिमेंटचा काय झाला? रिडक्शन. कोणता पण एलिमेंट घ्या, ऑक्सिजन कोणता पण एलिमेंट घ्या, जर त्याला हायड्रोजन जुळले तर त्या एलिमेंटचा काय झाला? रिडक्शन. जर त्याला हायड्रोजन जुळले तर त्याचा काय झाला? रिडक्शन. समजली का गोष्ट? हा ऑक्सिजन होता, हा होता ऑक्सिजन, बरोबर आहे. हा ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. ह्या ऑक्सिजनला कोण जुळला? हायड्रोजन जुळला, बरोबर आहे. H2O बनला, वॉटर बनला. म्हणजेच या ऑक्सिजन जवळ काय आले? 2 हायड्रोजन आले. 2 हायड्रोजन आले, याचा अर्थ काय झाला? त्याच्याजवळ हायड्रोजन आले म्हणजे हायड्रोजनची ॲडिशन झाली. हायड्रोजनची ॲडिशन म्हणजे त्या ऑक्सिजनचा काय झाला? रिडक्शन झाला. खालचे एक्झाम्पल बघा, ह्याच्याकडे ऑक्सिजन आहेत, याच्याकडे हायड्रोजन आहेत, याच्यामध्ये बघा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाले. किती झाले, काय झाले तो विषयच नाही. इतकं लक्षात द्या फक्त, या ऑक्सिजन जवळ काय आले? हायड्रोजन. जर उद्या कोणी तुम्हाला विचारला, सर हा ऑक्सिजन आहे, याचं ऑक्सिडेशन झाला की रिडक्शन झाला, तर बघा या साईडची रिॲक्शन ही रिॲक्शन होऊन राहिली. आपण 2 गोष्टी मिक्स करतो ना, मिक्स केलो असा काहीतरी बनला. हा रिॲक्टंट म्हणतो, हा प्रोडक्ट म्हणतो. ठीक आहे. तर 2 गोष्टी होत्या, मिक्स झाल्या. त्याच्यानंतर काय झाला? ह्या ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच झाला. ऑक्सिजनसोबत कोण गेला? हायड्रोजन. समजली का गोष्ट? म्हणजे या ऑक्सिडेशनचा काय झाला? रिडक्शन झाला. ऑक्सिजनसोबत कोण गेला? हायड्रोजन गेला. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता बघा अजून याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, पण सध्या आपण जात नाही. आता बघा लुजेस ऑक्सिजन फ्रॉम कंपाऊंड. हा तर सगळ्यात सोपा आहे रे. ठीक आहे. Fe2O3 आयरनच्या सपोज म्हटलं मी, काय म्हटलं? रिडक्शन झाला म्हटलं. काय म्हटलं? रिडक्शन झाला. याचा अर्थ काय होईल? त्याच्यापासून ऑक्सिजन दूर जाणे, बरोबर आहे का नाही? 3 गोष्टी आहेत, ऑक्सिजन दूर जाणे, इलेक्ट्रॉन येणे किंवा हायड्रोजन येणे, याला आपण काय म्हणतो? रिडक्शन. काय म्हणतो? रिडक्शन म्हणतो. आता बघा याच्यामध्ये ऑक्सिजन दूर गेले का? हा Fe2O3 आहे. काय आहे? Fe2O3. आता बघा Fe2O3 इकडे Fe आहे, म्हणजे ऑक्सिजन दूर गेला. ऑक्सिजन दूर गेला, पहिले जवळ होता, आता दूर गेला. याचाच अर्थ काय झाला? हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे, बरोबर आहे का नाही? हा ऑक्सिजन दूर गेला, याचाच अर्थ काय झाला? हा जो Fe आहे याचा काय झाला? रिडक्शन झाला. काय झाला? रिडक्शन झाला. समजली काय गोष्ट? पहिल्यांदा ऑक्सिजन जवळ होते, आता ऑक्सिजन दूर गेले, विषय मोकळा. समजली गोष्ट? जवळ ऑक्सिजन होते, ऑक्सिजन दूर जाणे म्हणजे काय होते? रिडक्शन. ऑक्सिजन दूर जाणे म्हणजे काय होते? रिडक्शन. ऑक्सिजन दूर गेले, याच्यामध्ये फक्त Fe राहिला, हा ना. ऑक्सिजन हा Feला सोडून गेला, फक्त Fe राहिला. तर Fe सोबत ऑक्सिजनच नाही, म्हणजे Feचा काय झाला? रिडक्शन झाला. Feकडचे जे ऑक्सिजन होते ते दूर गेले. ठीक आहे. हा पण एक्झाम्पल घ्या, कॉपर ऑक्साईडचा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा कॉपर आहे, सपोज ऑक्सिजन लागला आहे, कॉपर ऑक्साईड आहे, हा ना. तर हा जो आहे याच्यामधून बघा इकडे कॉपरसोबत ऑक्सिजन आहे, आता इथे कॉपरच आहे, म्हणजे याच्यापासून पण ऑक्सिजन दूर गेला, बरोबर आहे. ह्याच्यापासून जर ऑक्सिजन दूर गेला म्हणजे या कॉपरचा काय झाला? रिडक्शन झाला. काय झाला रे? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय होते? ऑक्सिजन दूर जाणे. समजली का गोष्ट? ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्हाला ते समजलं असणार. ठीक आहे ना? समजलं का रे? हा ना. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असणार. याच्यामध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला मी सांगू शकतो. काय पॉईंट आहे? याच्यामध्ये एक पॉईंट तुम्हाला सांगतो बघा. याच्यामध्ये असा पण एक्झाम्पल आहे ना, म्हणजे तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होणार. कन्फ्यूज नको हा फक्त. आता बघा हाच एक्झाम्पल आहे ना. हो, हाच एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बघा मी असा पण म्हणू शकतो. मी काय म्हणू शकतो? बघा कॉपरसोबत पहिल्यांदा ऑक्सिजन आहे,
काय आहे, कॉपरसोबत पहिल्यांदा ऑक्सिजन आहे. आता बघा इथं फक्त कॉपर आहे. समजली गोष्ट. कॉपरसोबत पहिल्यांदा काय होतं, ऑक्सिजन होता. कॉपरसोबत पहिल्यांदा काय होता, ऑक्सिजन होता. आता ऑक्सिजन आहे का इथं, नाही आहे. याच्यामध्ये पण बघा Fe2O3. आयरनसोबत पहिल्यांदा काय होता, ऑक्सिजन होता. आता काय आहे, Fe आहे. बरोबर आहे का नाही, म्हणजे ऑक्सिजन गेला. ऑक्सिजन गेला, याच्यामधला पण ऑक्सिजन दूर गेला, याच्यामधला पण ऑक्सिजन दूर गेला. म्हणजे याचाच अर्थ काय झाला मित्रांनो, याचाच अर्थ हे कॉपर आणि जो आयरन आहे हे एकटे पडले, यांच्याकडे ऑक्सिजन नाही आहे. ऑक्सिजन दूर जाणे म्हणजे रिडक्शन. समजली गोष्ट. ऑक्सिजन दूर जाणे म्हणजे रिडक्शन. ठीक आहे, अशी गोष्ट. पण आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं होतं, हायड्रोजन बेस्ड. म्हणून मी तुम्हाला मगाशी तो दुसरा उदाहरण सांगितलं. समजलं का, कन्फ्यूज व्हायचं नाही. हा आपण फक्त असा विचार केला की आपण जर एखादा प्रश्न विचारला की सर या कॉपरचं काय झालं सर, ऑक्सिडेशन की रिडक्शन, तर तुम्ही म्हणाल या कॉपरपासनं बघा ऑक्सिजन दूर गेला, म्हणजे कॉपरचं काय झाला, रिडक्शन. पण कशा प्रकारे झाला, ऑक्सिजन दूर गेला. बरोबर आहे का नाही. पण याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं होतं की हायड्रोजन गेन. हायड्रोजन गेनचं एक्झाम्पल बघायचं होतं. म्हणून मी कोणता एक्झाम्पल घेतला, हा वाला. कोणता, हा वाला. कोणता घेतला होता, हा ऑक्सिजनचा. कॉपरचा घेतला का, नाही. मी काय म्हटलं सर, ऑक्सिजन आहे, ह्या ऑक्सिजनला काय गेलं, ऑक्सिजनला काय झालं, हायड्रोजन अटॅच झाले. हायड्रोजन काय झाले, अटॅच झाले. म्हणजे ऑक्सिजनच्या जवळ कोण गेले, हायड्रोजन गेले. म्हणजे ऑक्सिजनचा काय झाला, रिडक्शन झाला. समजली गोष्ट. असं हायड्रोजन जवळ गेले म्हणून काय झालं, ह्या ऑक्सिजनचं रिडक्शन झालं. ठीक आहे. आणि सपोज मी म्हटलं सर कॉपरचं काय झालं, तर कॉपरपासून ऑक्सिजन दूर गेले म्हणून कॉपरचं काय झालं, रिडक्शन. समजलं का. मला असं वाटतं की समजलं असेल, जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही. जर नाही समजलं असेल तर इतकं लक्षात ठेवा, हा विसरून जा पूर्ण. इतकंच लक्षात ठेवा. हा उदाहरण तर तुम्हाला समजला ना, हा वाला बघून द्या. याच्यामध्ये इतकंच लक्षात ठेवा, हा ऑक्सिजन आहे. जर मी विचारलं सर ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झाला, तर तुम्ही काय म्हणाल, याला हायड्रोजन जुळले, याला काय जुळले, हायड्रोजन जुळले. म्हणजेच काय झालं, हायड्रोजन जुळणे म्हणजे रिडक्शन. विषय संपला. हायड्रोजन जुळणे म्हणजे रिडक्शन. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता आहे एजंट. एजंट म्हणतो ना आपण. एजंट म्हणजे काय होते रे, एजंट म्हणजे काय होते, सपोज तुमच्या घरी एखादा पॉलिसी काढायसाठी आला कोणी, हा ना, जीवन विमा म्हणतो, तो का राहते, एजंट राहते. तो काय करते, पॉलिसी काढून देते, म्हणजे काहीतरी काम करून देते. अजून एक्झाम्पल, तिकीटवाला राहते बघा, आपण तिकीट एजंटला फोन करतो, त्याला म्हणतो आमचे तिकीट काढून द्या. तो पण काय एजंट आहे, हा ना. ते पण काय करते, एखादं काम करून देते एखाद्या जणाचं. एजंट म्हणजे काम करून देणारा. समजला का. एजंट म्हणजे काम करून देणारा. म्हणजे एखादी काम जर असेल, बरोबर आहे का नाही, एखादा काम आहे तर तो एजंट काय करतो, तो कमिशन घेऊन तो काम करतो. ठीक आहे. आपल्याला इथं कमिशनचा विषय नाही आहे, फक्त असं लक्षात ठेवा की तो काम करतो. ठीक आहे. आता बघा कसं आहे, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट याच्यामध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे, बिलकुल सेम आहे. म्हणजे बिलकुल सिंपल आणि साधा आहे. ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग. ऑक्सिडायझिंग म्हणजे ऑक्सिडेशन करणारा. करणारा म्हणलो मी, करणारा म्हणत आहे मी, ऑक्सिडेशन करणारा. आणि रिड्युसिंग मीन्स रिडक्शन करणारा. समजला का रे बाळा, समजला का रे. ऐ बघ इकडे, ऑक्सिडायझिंग मीन्स ऑक्सिडेशन करणारा. रिड्युसिंग, ठीक आहे, एजंट लिहून काय लागेल तर, रिड्युसिंग म्हणजे मीन्स रिडक्शन करणारा. ठीक आहे. म्हणजे याच्याच अर्थ काय झाला, रिडक्शन करणारा. रिडक्शन करणारा काय, रिडक्शन करणारा. मी एखाद्याचं रिडक्शन करून राहिलो म्हणजे मी काय झालो, एजंट झालो. मी एखाद्याचं ऑक्सिडेशन करून राहिलो म्हणजे मी काय झालो, एजंट झालो. काहीतरी करून राहिलो काम मी. समजला का. असं. आता बघा, द सबस्टन्स दॅट गेट्स रिड्यूस इज द ऑक्सिडायझिंग एजंट. द सबस्टन्स दॅट गेट्स ऑक्सिडाइज The substance that gets reduced is the oxidizing agent. The substance that gets oxidized is the reducing agent. ठीक आहे, लक्ष द्या इकडे, बिलकुल जास्त घाबरायची गरज नाही. याच्यामध्ये बघा, हा एक्झाम्पल आहे डायरेक्ट. आता बघा, हा एक्झाम्पल दिसून राहिला तुम्हाला डायरेक्ट. याच्यामध्ये बघा, वर लिहितो एक रिॲक्शन, हो ना.
पहिल्यांदा तुम्ही ओळखा बरं मित्रांनो, याच्यामध्ये काय होऊन राहिलं, याच्यामध्ये काय होतं रे, याच्यामध्ये काय होतं, झिंक कशामध्ये कन्वर्ट झाला, झिंक टू पॉझिटिव्ह, म्हणजे झिंकचे 2 इलेक्ट्रॉन गेले, बिलकुल सिंपल, झिंकचे 2 इलेक्ट्रॉन गेले, टू पॉझिटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले. याच्यामध्ये बघा कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, सॉरी कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन नाही आहेत, कमी आहेत. हा काय करते, कॉपरमध्ये कन्वर्ट होते, बरोबर आहे का नाही, म्हणजे याच्याकडे काय आहे, 2 इलेक्ट्रॉन आले. बघा इकडे झिंक होता, झिंक काय झाला, झिंक 2 पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झाला, बघा तिकडे झिंक 2 पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झाला झिंक, त्याने किती इलेक्ट्रॉन दिले, 2 इलेक्ट्रॉन दिले. समजला. कॉपर होता, कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन कमी होते, त्याने काय केले, 2 इलेक्ट्रॉन घेतले, कशामध्ये कन्वर्ट झाला, कॉपरमध्ये. ठीक आहे, कॉपर हा आयन आहे, कॅटायन म्हणतो आपण याला. ठीक आहे, तर याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन कमी होते, याने 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि कॉपर काय म्हणतो कॉपर जो एलिमेंट आहे, ॲटम आहे, त्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. ठीक आहे, हा आयन होता. तर बघा, तर मित्रांनो याच्यामध्ये काय झालं, झिंकने 2 इलेक्ट्रॉन लूज केले, लॉस केले, हा ना. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय होते, ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय होते, ऑक्सिडेशन. आणि याच्यामध्ये काय आहे, कॉपरने 2 इलेक्ट्रॉन घेतले, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन घेणे म्हणजे रिडक्शन. समजली काय गोष्ट, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, रिडक्शन. समजलं का. आता बघा, हा जो झिंक आहे, झिंक याने काय केले, इलेक्ट्रॉन दिले, बरोबर आहे, याने काय केले, इलेक्ट्रॉन दिले. आणि हा जो कॉपर आहे, याने काय केले, इलेक्ट्रॉन घेतले. तर लक्ष द्या इकडे, मी पुन्हा लिहितो आता. बघा पुन्हा ते रिॲक्शन लिहितो, बिलकुल सिंपल आहे. झिंक कॉपर 2 पॉझिटिव्ह, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय झालं, याचं ऑक्सिडेशन झालं ना रे, याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन काय केलं, 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे बाहेर निघाले. तर मी काय म्हणून ऑक्सिडेशन झाला, झिंकचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. आणि हा कॉपर आहे, कॉपर याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन घेतले, म्हणजे प्लस 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये मायनस 2 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का नाही. 2 इलेक्ट्रॉन घेतले, याने 2 इलेक्ट्रॉन सोडले, तर मायनस म्हणजे सोडणे, प्लस म्हणजे घेणे, असं लक्षात ठेवा. तर याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आले. ठीक आहे, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे तुम्ही, म्हणून असंच लिहितो मी, की याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन घेतले, 2 इलेक्ट्रॉन घेतले. ठीक आहे. आणि हा जो आहे, याने काय केले, 2 इलेक्ट्रॉन दिले. समजली काय गोष्ट. आता बघा 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं. एवढी तर गोष्ट तुम्ही मानता ना, इलेक्ट्रॉन घेणे म्हणजे रिडक्शन, याने 2 इलेक्ट्रॉन घेतले, रिडक्शन, याने 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे ऑक्सिडेशन झालं, बरोबर आहे. ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन देणे, याने 2 इलेक्ट्रॉन दिले, ऑक्सिडेशन, याने 2 इलेक्ट्रॉन घेतले, रिडक्शन. आता बघा मित्रांनो, आता काय आहे बघा, याचं काय झालं, रिडक्शन झाला, याचं काय झालं, रिडक्शन. हा जो बाजूचा आहे ना, याला म्हणायचं काय, म्हणायचं रिड्युसिंग एजंट. सांगतो का बरं म्हणतात ते, रिड्युसिंग एजंट. आणि याचा काय झाला होता, ऑक्सिडेशन झाला होता. आणि हा जो आहे ज्याचं रिडक्शन झाला, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणाल सर हे क्या बवाल आहे सर. आता मला सांगा मित्रांनो, जर याने इलेक्ट्रॉन दिलेत नसते, जर याने हे 2 इलेक्ट्रॉन दिलेत नसते, याने 2 इलेक्ट्रॉन घेतले असते का, कारण रिॲक्शन तर एकासोबतच चालू ना, एकामेकासोबत, बरोबर आहे. मी काय केलं, ह्या दोघांची रिॲक्शन केली, काय केली, या दोघांची रिॲक्शन. तर काय केलं, याने 2 इलेक्ट्रॉन दिले, बरोबर आहे, याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन दिले, आणि हे 2 इलेक्ट्रॉन याने घेतले. याने जर दिलेत नसते 2 इलेक्ट्रॉन, त्याने घेतले असते का, नाही ना. म्हणजे याच्यामुळेच याचं रिडक्शन झालं, याच्यामुळेच याचं रिडक्शन झालं. समजली काय गोष्ट. हा जो आहे, हा याच्यामुळेच काय झालं, रिडक्शन झालं. कोणाचं, हा याचं. समजली काय गोष्ट. याने जर इलेक्ट्रॉन दिलेत नसते, तर याने इलेक्ट्रॉन घेऊन या ठिकाणी आपले 2 इलेक्ट्रॉन सॅटिस्फाईड केले नसते. समजला. म्हणून आपण याला काय म्हटला, एजंट म्हटला. कोणता एजंट, रिड्युसिंग एजंट. कारण यानं काय केले, या कॉपरला 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे कॉपरने काय केले, 2 इलेक्ट्रॉन घेऊन कॉपर आयन कॉपरमध्ये कन्वर्ट झाला, बरोबर आहे का नाही. पण कशामुळे झाला, हा जो झिंक होता याने 2 इलेक्ट्रॉन दिले. किती इलेक्ट्रॉन दिले, 2 इलेक्ट्रॉन. जर याने 2 इलेक्ट्रॉन दिलेत नसते, तर याने 2 इलेक्ट्रॉन घेतले नसते.
समजली ना गोष्ट? बिलकुल सोपी आहे, काहीच नाही आहे, जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. एजंट म्हणजे काम करून देणारा. याने काय केलं? काम करून दिलं. कोणतं काम करून दिलं? की यानं 2 इलेक्ट्रॉन देऊन दिले. हा आपला काम केला, याने बाई 2 इलेक्ट्रॉन दिले. 2 इलेक्ट्रॉन दिले, याने पॉलिसी काढून दिली. कोणाची काढून दिली? याची. 2 इलेक्ट्रॉन याला देऊन दिले, याने रिडक्शन झालं. हा सॅटिस्फाईड झाला, समाधानी झाला. 2 इलेक्ट्रॉन याने दिले, याने घेतले, हा समाधानी झाला. एजंट वेजंट सगळं सोडून द्या. मी काय म्हटलं इतकं लक्षात ठेवा. याने काय केलं? याला रिडक्शन होण्यामध्ये मदत केलं, म्हणून याला आपण काय म्हटलं? रिड्युसिंग एजंट. आता अजून सांगतो बघा, अजून बिलकुल सिम्पलमध्ये सांगतो बघा, की हा काय आहे? रिड्युसिंग एजंट म्हटलं ना मी. तर बघा, ज्याच्या ऑक्सिडेशन होते त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. आणि ज्याच्या रिडक्शन होते, ज्याच्या रिडक्शन होते, रिडक्शन आहे तर त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. समजी मेरी बात? बिलकुल सिंपल आहे, बिलकुल सिंपल. ज्याचं ऑक्सिडेशन झाला, याचं ऑक्सिडेशन झाला ना, ज्याने इलेक्ट्रॉन दिले त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. त्याला काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. आणि ज्याने इलेक्ट्रॉन घेतले, मी सपोज इलेक्ट्रॉन घेतलो म्हणजे माझ्या काय झालं? रिडक्शन झाला, पण मला काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. बिलकुल सिंपल आहे. माझा रिडक्शन झाला आहे, ठीक आहे, पण मला काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. पुन्हा एकदा समजवतो मी तुम्हाला, बिलकुल सोपं आहे. हा झिंक होता. काय होता? झिंक होता, ठीक आहे. ह्या झिंकने काय केलं? 2 इलेक्ट्रॉन दिले, आणि याच्यामुळेच काय झाला? कॉपर रिड्यूस झाला. रिड्यूस होणे म्हणजे इलेक्ट्रॉन त्याने घेतले, बरोबर आहे. रिड्यूस म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन घेतले. कशामुळे घेतले? कारण झिंकने ते इलेक्ट्रॉन दिले. समजलं का? म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन होते, ज्याचं ऑक्सिडेशन होते त्याला आपण काय म्हणतो? रिड्युसिंग एजंट. कारण त्याने एजंटसारखा काम केलं. त्यानं काय केलं? ह्या कॉपरला 2 इलेक्ट्रॉन देण्याची मदत केली. समजलं का? म्हणजे त्याने हेल्प केली कॉपरला, की बाबा तू 2 इलेक्ट्रॉन घे आणि रिड्यूस हो. म्हणजे हा जर रिड्यूस झाला, बरोबर आहे का नाही? आणि रिड्यूस करणारा कोण? झिंक. कारण झिंकनेच 2 इलेक्ट्रॉन दिले, तेव्हाच हा काय झाला? रिड्यूस झाला. बरोबर आहे? हा काय झाला? रिड्यूस झाला. समजली गोष्ट? त्याच्याच प्रकारे लक्षात द्या, हा कॉपर आहे, बरोबर आहे. कॉपर आहे, हा ना. आता थोडा कन्फ्यूज नको व्हायला, आता लक्ष द्या. कॉपर आहे. कॉपर काय झाला? कॉपरने 2 इलेक्ट्रॉन घेतले. कॉपरने काय केले? 2 इलेक्ट्रॉन घेतले, बरोबर आहे का नाही? तर हा काय आहे? याने काय झाला? जर याने घेतलेच नसते तर याने दिले असते का? ठीक आहे ना. उलटा पण विचार करा तुम्ही. जर याने घेतलेच नसते तर याने दिले असते का? नाही. कारण केमिस्ट्रीच्या रिॲक्शनमध्ये काय होते? देणारा पण पाहिजे आणि घेणारा पण पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर काय झालं की हा काय? कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉनची कमी होती. कॉपरकडे काय होती? 2 इलेक्ट्रॉनची कमी होती. तर झिंकने काय केलं? 2 इलेक्ट्रॉन दिलं. पण कशामुळे? कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन नाही आहेत हे बघून ह्या झिंकने काय म्हटलं? चल ठीक आहे, मी तुला 2 इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे ह्या झिंकने काय केलं? स्वतःचं ऑक्सिडेशन केलं. पण कशामुळे केलं? कॉपरमुळे, बरोबर आहे का नाही? कशामुळे केलं? कॉपरमुळे, बरोबर आहे का नाही? म्हणजे या ठिकाणी कॉपर एक एजंट बनला. कॉपर काय बनला? एजंट बनला. कॉपरमुळेच काय झालं? कॉपरमुळेच काय झालं? ह्या झिंकचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. झिंकचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. झिंकचं ऑक्सिडेशन बघा, झिंकचा ऑक्सिडेशन कशामुळे झाला? कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन नसल्याने. समजली काय गोष्ट? आणि कॉपरचं रिडक्शन कशामुळे झाला? झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिल्याने. ठीक आहे. तर आता बघा, झिंकचं ऑक्सिडेशन झाला, कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन नसणारे, बरोबर आहे का नाही? म्हणजे एकामेकाला याने म्हटलं आहे, बरोबर आहे. याने एकामेकालाच म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन नव्हते, बरोबर आहे का नाही? कॉपरकडे 2 इलेक्ट्रॉन नव्हते. तर काय झालं? झिंकचं ऑक्सिडेशन झाला. तर झिंकचं ऑक्सिडेशन झाला, बरोबर आहे. झिंकचा काय झाला? ऑक्सिडेशन कोणामुळे झाला? कॉपरमुळे झाला. तर आपण कॉपरला काय म्हटलं? कॉपरला काय म्हटलं आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट, ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, कॉपरचा रिडक्शन झाला. कॉपरचा रिडक्शन झाला असा जर प्रश्न विचारला, कॉपरचा रिडक्शन झाला, पण तो कोणामुळे झाला? झिंकमुळे झाला. कोणामुळे झाला? झिंकमुळे झाला. ज्याच्यामुळे झाला त्याला आपण काय म्हटलं? एजंट म्हटलं. झिंकमुळे झाला तर झिंकला म्हटलं एजंट. पण इथे रिडक्शन झाला तर आपण याला काय म्हणून? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. समजली गोष्ट? पुन्हा एकदा आपण बघूया, काही टेन्शन नाही. इकडे बघा, हा एक्झाम्पल आहे, याच्यामध्येच तोच एक्झाम्पल आहे बघा, हा ना. बघा याच्यामध्ये काय आहे? झिंकने काय केलं? झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिले. हे बघा वर, हे वर आहे तर असे थोडे वर आहे, ठीक आहे. झिंकने काय केलं? 2 इलेक्ट्रॉन दिले.
बरोबर आहे. झिंकने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन दिले, तर झिंकचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. कॉपरने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे कमी होते, 2 इलेक्ट्रॉन घेतले. कोणाचे घेतले, झिंकचे घेतले, कारण झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिले होते, ते कॉपरने 2 इलेक्ट्रॉन घेतले. बरोबर आहे. कॉपरने 2 इलेक्ट्रॉन घेतले, कॉपरमध्ये कन्वर्ट झाला. कॉपर आयन कशामध्ये कन्वर्ट झाला, कॉपरमध्ये कन्वर्ट झाला. समजली गोष्ट. तर आता मी तुम्हाला काय म्हटलं, याचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. कोणामुळे झाला, याच्यामुळे झाला. ऑक्सिडेशन झिंकचा झाला, पण कोणामुळे झाला, कॉपरमुळे. तर याला आपण काय म्हणायचा, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे याच्याचमुळे याचं ऑक्सिडेशन झाला. याला 2 इलेक्ट्रॉनची गरज होती, तर हा याने झिंकनं काय म्हटलं, मी 2 इलेक्ट्रॉन देतो रे बाबा. 2 इलेक्ट्रॉन याने दिलं, तर याचं ऑक्सिडेशन झाला. कशामुळे झाला, याला 2 इलेक्ट्रॉनची गरज होती मुळे. तर ज्याच्यामुळे झाला त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. आता दुसऱ्या पद्धतीने बघा, झिंक आहे, झिंक. आता झिंकने काय केलं, कॉपरला 2 इलेक्ट्रॉनची गरज होती. कॉपरला किती इलेक्ट्रॉनची गरज होती, 2. झिंकने काय म्हटलं, ठीक आहे रे भाऊ, मी तुला 2 इलेक्ट्रॉन देतो. किती इलेक्ट्रॉन देतो, 2 इलेक्ट्रॉन मी देतो. बरोबर आहे का नाही. मग काय होईल, मी जर 2 इलेक्ट्रॉन देईन तर तुझा काय होईल, रिडक्शन. याचा काय झाला, रिडक्शन झाला. कोणामुळे झाला, झिंकमुळे. तर याला काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट. याच्यामुळे कॉपरचा काय झाला, रिडक्शन झाला. इन शॉर्ट मी काय म्हटलं होतं, मी रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचा, ज्याचं ऑक्सिडेशन होऊन राहिला. ज्याचं काय होऊन राहिला, ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणायचा, ज्याचं रिडक्शन होऊन राहिला. याचा काय होऊन राहिला, रिडक्शन. त्यालाच आपण काय म्हणायचा, ऑक्सिडायझिंग एजंट. याच्यामध्ये लिहून देतो बघा, ज्याचा ऑक्सिडेशन होत आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. आणि ज्याचा रिडक्शन होत आहे, है ना, त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. समजली काय गोष्ट. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल कन्सेप्ट. काही बिलकुल जास्त हार्ड नाही आहे, है ना, काही बिलकुल हार्ड नाही आहे. हे एकदा बघून घ्या इकडे, है ना, एकदा बघून घ्या. बिलकुल सिंपल आहे. झिंक काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो. हे 2 इलेक्ट्रॉन कॉपर घेतो, है ना. ह्याच्यात हे 2 इलेक्ट्रॉन बिलकुल सेमच आहेत. याने इलेक्ट्रॉन दिले, याने इलेक्ट्रॉन घेतले. हे 2 इलेक्ट्रॉन इकडे आले कॉपरकडे. कॉपरने 2 इलेक्ट्रॉन घेतले. कॉपर आयनने 2 इलेक्ट्रॉन घेतले. तो कशामध्ये कन्वर्ट झाला, कॉपरमध्ये कन्वर्ट झाला. बरोबर आहे. याने इलेक्ट्रॉन दिले, याने इलेक्ट्रॉन घेतले. समजलं का नाही. तर बघा, याचा काय झाला, ऑक्सिडेशन झाला. काय झाला, ऑक्सिडेशन झाला. याचा काय झाला, रिडक्शन झाला. तर ज्याचा ऑक्सिडेशन होते त्याला आपण म्हणतो रिड्युसिंग एजंट, आणि ज्याचा रिडक्शन होते त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट. समजला का नाही. कारण हे 2 रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या जो 2 गोष्टी आहेत, हे एकमेकाला धरून आहेत. एकाचं ऑक्सिडेशन होते तर दुसऱ्याचा रिडक्शन होते. याच्यामध्ये असे म्हणू शकता की एकामुळे ऑक्सिडेशन होते तर दुसऱ्यामुळे काय होते, रिडक्शन होते. हा व्हिडिओ थोडा एकदा दोनदा थोडा बिलकुल शांतपणे बघा, तुम्हाला हा व्हिडिओ समजून जाईल. जर काही डाऊट राहिला तर मला कळवाच. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार. ठीक आहे. अजून काही आहे तर बघून घेऊ आपण. चला, काही नाही. आणि काय म्हणते, थँक्यू. मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार. बरोबर आहे. जर काही डाऊट वगैरे झाला तर कळवा मला. आणि ह्या ई सारथी जी ऑनलाईन चॅनल आहे आपली, त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.